चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए। चिट्ठी न कोई संदेश, जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए। नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना. आज आहे वसंत पंचमी, त्याचप्रमाणे गणराज्य दिनसुद्धा आहे. 26 जानेवारी आहे. सो त्याच्यामुळे आज आपण भारतरत्न लता मंगेशकर यांची रांगोळी काढणार आहोत. त्यांची रांगोळी एक वीणासोबत आहे, म्हणजे वीणा त्यांनी हातामध्ये घेतले आणि ती आपण रांगोळी काढणार आहोत. खरं म्हणजे खूप इन्स्पिरेशन, मोटिवेशन त्यांच्या थ्रू मला मिळालेलं आहे आणि आयडॉल म्हणालं तरी चालेल. त्यांचं व्यक्तिमत्व खूप शांत आणि खूप तेजस्वी होतं. मी बोलेन तेवढं कमी आहे. सो पहिल्यांदा ना आपण पूर्ण त्यांना ड्रॉ केलेला आहे. त्यांचं आपण चित्र एक गुगलवर सर्च केलं तर मला वीणासोबत त्यांचं चित्र भेटलं. सो आपण ड्रॉ केलेलं आहे. एवढं काय परफेक्ट नाही आहे, पण जसं जमेल तसं मी काढलेलं आहे. थोडेफार आपण चेंजेस केलेत आणि आपल्याकडे जे रंग अवेलेबल आहेत त्या रंगामध्ये आपण रांगोळी काढणार आहोत. आपलं ड्रॉ करून झालेलं आहे. सो आता मी पांढरा रंग भरून घेतो आहे. तुम्ही दीदींचं एकूण जीवनप्रवास जर पाहिला तर तुम्हाला समजेल की त्यांनी पांढरी साडीच घातलेली होती आणि त्यांचा जो स्वभाव होता तोही शांत होता. आणि आज वसंत पंचमी म्हटल्यावर आज सरस्वती देवीची पूजाही केली जाते. सो माझ्या लेकी सरस्वती मानवी रूपामध्ये भारतरत्न लता मंगेशकर आहेत आणि सो त्यांच्यासाठी एक ट्रिब्यूट म्हणून एक छोटीशी रांगोळी काढत आहे. आता निळा रंग नव्हता तर मी माझ्या ह्याने माझ्याकडे वॉटर कलर होते ते पण मी यूज केला त्याचा, कारण मला वाटलं की आज काढावी म्हणून मी काढली रांगोळी. नाहीतर आधी ठरवलं असतं तर मी नक्कीच अजून रंग वगैरे आणले असते आणि ते केलं असतं, पण आता रंग नव्हते म्हटल्यावर काय करावं. ठीक आहे, मग मी वॉटर कलरचा वापर केला आणि वॉटर कलर आणि रांगोळी असं मिक्स करून मी रांगोळी काढलेली आहे. आता जे आर्टिस्ट असतील, रांगोळी आर्टिस्ट असतील, त्यांना हे ऑब्जेक्शन असेल, पण मी एवढा काय प्रोफेशनल नाही आहे. पण मला जे जमेल तसं मी काढलेलं आहे. जरा मिक्स स्वरूपाची रांगोळी काढलेली आहे. सो त्याच्यामुळे सगळेच रंग आपल्याकडे नसतं असं नाही आणि कॉम्बिनेशन करायचं म्हटलं तरी पण ते रंग माझ्याकडे अवेलेबल नव्हते. सो आपण परत कधी आपण रांगोळी काढू तेव्हा सगळे रंग आपण घेऊन एक सुंदर अशी रांगोळी काढू. सो आपला रंग झालेला आहे आणि एक मोत्याची माळसुद्धा आपल्याकडे होती, जी की यूज आता कोण करत नाही. सो ती आपण कट करून त्यातले मोती काढून त्या हातामध्ये आणि कानामध्ये आपण घालणार आहोत. सो ते तिथे ठेवणार आहोत जेणेकरून अजून इफेक्ट चांगला येईल. त्या ग्रीन कलरच्या बँगल्स मी तिथं हे केलं, ड्रॉ केल्यात आणि त्याच्यावरती मोती ठेवणार आहे. सो आपली रांगोळी पूर्ण झालेली आहे. आता माझं एक छोटंसं सॉन्ग आहे जे मी माझ्या तोडक्या मोडक्या आवाजात गायलेलं आहे. अशा महान गायिकेला माझा कोटी कोटी प्रणाम. आणि बस मी काय बोलू शकत नाही, शब्द आहे मी. आणि आजूबाजूला जी झाडे लावलेत ना, तुम्हाला वाटेल की डेकोरेशनसाठी लावलेत, पण तो दुसरा भाग झाला. पण कुत्रे वगैरे येतात ना आमच्या इकडचे, त्याच्यामुळे ना ते लावावं लागतं, नाहीतर पूर्णपणे रांगोळी विस्कटलेल्या स्वरूपात दिसते आपल्याला. त्याच्यामुळे मग ते ठेवावे लागतात आणि मी सध्या कॉर्नरमध्ये ठेवल्या आहेत सगळ्या कुंड्या आणि ते छान दिसतं. रात्र झाली की मी ते एका साईडनं लावून घेतो, जेणेकरून परत विटंबना होते ना तशी. त्याच्यामुळे ते गाणे. आणि खूप जणांना प्रश्न पडतो की रांगोळी कशी पुसतात, तर रांगोळी मी आधी पाया पडतो आणि नंतर
हाताने पुसतो. कोणताही झाडू किंवा ह्या गोष्टी मी लावत नाही आणि पाण्याने सगळं पुसून काढतो. आणि जे राहिलेली रांगोळी असते ती झाडांमध्ये टाकतो, बागेमध्ये. सो ह्या गोष्टी आहेत. आणि देवीची रांगोळी केल्यानंतर पण असंच. आणि इतर रांगोळ्या असतील तेव्हा मी फक्त म्हणजे असं एवढं एवढं काय काळजी घेत नाही. पटापट झाडून सगळ्या रांगोळी काढून टाकतो असं. तर ही अशी आपली पूर्ण रांगोळी झालेली आहे आणि छान वाटतं आहे. आणि खूप भावूक पण झालो मी. हे सगळं म्हणजे खूप मला फील झाले या गोष्टी. ठीक आहे. प्रत्येकाचा एक आयडॉल असतो किंवा प्रत्येकाचं एक इन्स्पिरेशन असतं आणि ते आता जगात नाही आहे. तो वाईट वाटतं ना. आणि खूप असं सरस्वतीचा दर्जा दिला आहे खूप लोकांनी, जे सिंगर आहेत किंवा इवन कोणत्याही क्षेत्रात असू दे. काहींचे आयडॉल आहेत आणि काहींनी सरस्वतीचा दर्जा दिला आहे. हा खूप मोठा दर्जा असतो आणि तो सहजपणे कोणालाही मिळत नाही. सो ही झाडं ठेवलेत आणि एका दिवसासाठीच ही झाडं ठेवलेत. रात्र झाली आता आणि सगळी झाडं एका कॉर्नरमध्ये ठेवून दिलेत मी. आणि थोड्या वेळाने पूर्ण बंद करेन. म्हणजे खूप अजून झाडं आहेत, ती सगळी झाडं लावून ठेवेन आजूबाजूला, जेणेकरून एखादा कुत्रा किंवा मांजर धुमाकूळ घालणार नाहीत आणि रांगोळी विस्कटणार नाही. सो कसा वाटला तुम्हाला व्लॉग नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची आणि इतरांची, घरातल्यांची काळजी घ्या. सो पुढचा पण व्हिडिओ काहीतरी चांगला असेल तुमच्यासाठी. सो हे आहे. आणि आज 26 जानेवारी, त्याच्यामुळे द्विगुणित झाला आपला आनंद जो असेल तो. आणि मी अजून झाडं ठेवेन खालची पण जी आहेत ती. सो जास्त वेळ करत नाही, आपण एंड करू आपल्या ब्लॉगला. आणि छान छान कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नसेल आवडला तर डिसलाईक करा. आणि खूप आवडला असेल तर शेअरही करा, सबस्क्राईब करा. आणि फुगेही लावलेत, ते फुगे पण आता हे झालेत, कमी झालेत. मोठे होते, कमी झाले आता, हवा गेली त्याच्यातली. आणि हे पण खूप छान दिसते ना. ठीक आहे, चला. आणि 9 वाजले रात्रीचे. मी आता बंद करेन सगळं. सो इकडे तुळस आहे, तुम्हाला तुळशी दाखवतो. छोटंसं वृंदावन आहे आणि त्याच्या मंजिरी पण आपण काढून टाकूया उद्या. सो काळजी घ्या. बाय अँड